हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम माता की जय। नमस्तुते महामाये श्रीपीठे शूरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते। नमस्ते गरुडारूढे शूलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्ते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। आद्यान्तरिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मीर्नमोऽस्तुते। स्थूलसूक्ष्म महारुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्ते। पद्मासनस्थे देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमस्ते। श्वेतांबरधरे देवी नानालङ्कारभूषणे जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्ते। महालक्ष्म्याष्टकस्तोत्र यः पठे भक्तिमान् नरः सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालय पठे नित्यं धनधान्य समन्विता त्रिकालय पठे नित्यं महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्नवरदा शुभा प्रसन्नवरदा शुभा प्रसन्नवरदा शुभा। रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचण्डिके कालिके विपदा हर्ष मंगलकारिके हर्ष मंगललक्ष्ये च हर्ष मंगलदायिके शुभ मंगललक्ष्ये च शुभे मंगलचण्डिके मंगलमंगललक्ष्ये च सर्वमंगलमाङ्गल्ये सदा मंगलते देवी सर्वेषां मंगलानि। पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्टदेवते पूज्य मंगलभूपस्य मनुवंशस्य सन्तति मंगलाधिष्ठा देवी मंगलानां च मंगले संसार मंगलधारे मोक्ष मंगलदायिनि। सारे च मंगलधारे च आरे च सर्वकर्मणा प्रतिमंगलवारे पूज्य मंगलसुखप्रदे 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 आयुरक्षेतु वाराहि धर्मरक्षो वैष्णवी यशकीर्तिं च लक्ष्मीं च धनविद्या च शक्तिः सर्वमंगलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्यस्वतान्विता मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति नात्र संशयः। शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्याधरे देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति रामदूत अतुलित बलधामा अंजलि पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति संधि अंजन वरण विराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊसा। शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिए को आतुर। प्रभु
चरित्र सुनवे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियाई दिखावा विकट रूप धरि लंका जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे जाए संजीवन लखन जियारे श्री रघुवीर रघुपति जी ने बहुत बड़ाई मम प्रिय भरत समभाई सहस वदन तुमरो यश गावे कवि कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादिक मुनीसा नारद सारद जब कुबेर दिक्पाल जहाते कवि बोल कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना दूरदास जो जन पर भानु मिलियो ताहि बल बलवान प्रभु मुद्रिका मेरि मुख माहि जगति नामे अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते आपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन तन वचन ध्यान गुरुरावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई जन जीवन फल पावे चारों दिग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता विघ्न धरई हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बेरा जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाय जो सत बार पाठ कर कोई कई बंदी महासुख होई जो जो पढ़े हनुमान चालीसा होए सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महादेव पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय गुरु वै सब संतन की जय 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 सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय नमः पार्वती पते हर हर महादेव अम्बा माता की जय वेंकटेश भगवान की जय वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा रे गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा भक्तवत्सला गोविंदा गणेश भगवान की जय। नवरात्रामध्ये रामचरित्रही सांगता येतं,
हनुमान चरित्रही सांगता येतं, देवीचं चरित्रही सांगता येतं आणि व्यंकटेश बालाजीचं चरित्रही सांगता येतं. आपण 20 वर्षापूर्वी या जागेवर व्यंकटेश बालाजीचं चरित्र पाहिलेलं होतं. आता पुन्हा पुनरावृत्ती केली आहे आणि त्यात 3.5 पीठ जे आपल्या साडेतीन पीठ जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अंबाबाई, माहूरगड, तुळजापूर आणि आपले आईसाहेब सप्तशृंग गड निवासी हे अर्धपीठ आहे. पण या अर्ध्या पीठामध्ये सगळ्या योगी लोकांनी आपली सिद्धी टाकून गेले आहे. निवृत्तीनाथांनी सगळ्या शिष्यांना समाधीला बसवल्यावर आपली सगळी सिद्धी तिथे ठेवली. मच्छिंद्रनाथांनी आपल्या सगळ्या शिष्यांना समाधी केली आणि सप्तशृंग गडावर गेले आणि सगळी सिद्धी ठेवली. तलाव जिथे आहे त्या तलावावर जे वृक्ष आहे इथे हे सिद्धी सोडून गेलेले आहे. आणि म्हणून कठीण अशी अंबाबाईची जी वारी आहे, पूर्वी पर्वत चढून जावं लागलं. प्रत्येक देवी पर्वतावर आहे. व्यंकटरमणा सुद्धा पर्वतावर आहे. पर्वतावर चढल्यानं काय होतं तर आपल्या शरीरातलं पाप आणि ताप, जसं जसं आपण पर्वत चढत जातो आपल्या सगळ्या देवता पर्वतावर वास्तव्य करतात. पर्वतावर वास्तव्य करण्याचं कारणच एक आहे की मानवाची काया आणि वाचा ही शुद्ध झाली पाहिजे. जसं जसं आपण पर्वत चढू, व्यंकटेश पुराणातून सुद्धा असं वर्णन आहे, चढायचं आणि दोन्ही हात आणि दोन्ही पाय पर्वताला लावून चालायचं. म्हणजे क्रियमानाचं जे पाप आहे, आपण जे करतो काही क्रिये नाही, एक मानसिक पाप होतं, एक वाचिक पाप होतं आणि एक क्रियाने पाप होतं. दुसऱ्याच्या गालामध्ये मारली म्हणजे क्रिया झाली, याला मी आज मारणारच आहे, मानसिक पाप झालं. आणि त्याला अर्वाच्य बोललो आपण, तो वाचिक पाप झाला. म्हणून गुरुजी जेव्हा संकल्प सांगताना तेव्हा असं सांगता तुम्हाला, आता तुम्हाला गुरुजीचा कंटाळा झाला आहे, बरं तुम्हाला कंटाळा तर गुरुजी अर्धवट मिळतो, त्यालाही काही सांगता येत नाही. तो फक्त एवढंच सांगतो, अखंड लक्ष्मी चिरकाल चिरकाल लक्ष्मी दीर्घकाल, की ते तुम्हाला आनंद वाटतो. आता अर्ध्या बादली पाण्यामध्ये एवढी लक्ष्मी देऊन देईल का देव तुम्हाला? म्हणजे आपण काय संकल्प करतो आहोत आणि काय मागतो आहोत याचे ज्ञान पाहिजे. कलियुगामध्ये ते राहिलेलं नाही आणि त्या युगामध्ये कलियुगात हे ज्ञान राहणार नाही. म्हणून सगळे ऋषी एकत्र आले. जसं भागवताच्या वेळा एकत्र आले आणि भागवत कलियुगाकरता लिहून ठेवलं, तसं सगळे ऋषी एकत्र आले काश्यपापासून जामदग्नीपर्यंत. आणि त्यांनी ठरवलं की या कलियुगाकरता काय करा. प्रत्यक्ष देव पाहिजे दर्शनाला. असं स्थान निर्माण करण्याकरता सूतांनी शौनादिकांना सांगितलं व्यंकटेश पुराणामध्ये की जीवन चरित्र आणि लीला सांगा. अवतार होण्याच्या पूर्वी, बालाजी प्रकट होण्याच्या पूर्वी, म्हणजे कृष्ण अवतार संपण्याच्या जवळपास, की आता कलियुगात काय, तेव्हाच कलियुगाची छाया पडून भगवंताच्या समोर विपरीत वातावरण सुरू झालं. आपल्याही घरामध्ये ज्या वेळेला आज्ञापालन होत नाही किंवा वाचेनं नीट बोलत नाही लोक, तेव्हा समजावं आपल्या घरावर सुद्धा कोणाची छाया पडली, कलिभाऊची. असं आहे ते. स्त्रियांना पुरुषाचं ऐकावं असं नाही वाटलं, पुरुषांना माता पिताचं ऐकावं असं नाही वाटलं, मुलांना आई बापाबद्दल प्रेम नाही राहिलं, तर कलीची घनदाट छाया झाली असं समजून घ्या. त्या जाळ्यामध्ये अटकलेत तुम्ही. तर हे या ऋषी मुनींनी त्या वेळेला विचारलंय
की कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवान कशा करता, तर प्रापंचिक जीवन चांगलं होण्याकरता आणि ज्याला भगवंतच पाहिजे अशा करता पांडुरंग हे दोन देव निर्माण केले. ज्याला देव पाहिजे त्याने पांडुरंगाला धरायचं आणि ज्याला मानवी जीवन हे सुखी करायचं आहे त्याने बालाजीला धरायचं. ज्याप्रमाणे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती झाली त्याप्रमाणे मानव रूप धारण करणाऱ्या बालाजींनी जेव्हा हा देह सोडला तेव्हा त्यांच्या जागेवर आज जे बालाजीची मूर्ती उभी आहे ती तशीच्या तशी पाषाण रूप झालेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पांडुरंग स्वयंभू आहे त्याप्रमाणे बालाजी सुद्धा स्वयंभू आहे. आणि आपण ठरवलं भागवताच्या आधी ती व्यंकटेश पुराण सांगत आणि आता ज्याच्या त्याच्या तोंडावर या प्रकरणामुळे बालाजीचं डोक्यात मी म्हटलं आपली सांगण्यात भर पडून जाईल. अशा बालाजीच्या ठिकाणी विपरीत गोष्ट घडली. म्हणून मी नेहमी म्हणतो आपल्या मंदिरामध्ये बाहेरचा प्रसाद चालत नाही. कोणी आणले जिलेबी लाडू ते त्या डब्यावर ठेव. आमच्या एका माणसाला सवय ते जिलेबी आले म्हणलं पेटीवर ठेव देवीने खायची. आपले देव कधी बाहेरचं खातच नाही पण आपल्याला खायची सवय पाडली म्हणून देवाचं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि मग खाऊन घ्यायचं शुद्ध होऊन गेली. एक चटोरे जे आहे ते असं शोधून काढतात. अशाने शुद्धता होत नाही. आज जी मलिनता आली आता तुम्ही विचार करा तुम्ही जे बाहेर खातात त्याच्यामध्ये तरी शुद्धता असेल का प्रश्नचिन्ह आहे. अमेरिकेच्या माणसानं त्यांच्या नाश्त्यावर आणि भारताच्या नाश्त्यावर PhD केली आणि सांगून टाकलं त्यांनी की भारतातला नाश्ताच योग्य आहे. अमेरिकेच्या जपानच्या लोकांनी म्हणजे भारतातल्या संपूर्ण भोजनाची PhD केली आणि त्याच्यात शेरा लिहून ठेवला. जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्हा इथलं जे अन्न आहे हे शरीराला पूर्ण पोषक आहे, घातक नाही. म्हणे का तर म्हणे चाटायचं आहे, पिळायचं आहे, चावायचं आहे, मोडून खायचं आहे. पचामिन्नम चतुर्विधम. ते लोक लिहितात की 4 प्रकारचं अन्न या 2 जिल्ह्यामध्ये आहे. चटणी असणार, कोशिंबीर असणार, निंबू असणार, भाजी असणार, कढी असणार. म्हणजे पाचक, रुचक आणि शोचक. अन्न पाचक पाहिजे, पचायला लवकर पचलं पाहिजे. म्हणजे जड अन्न आहे त्याच्याबरोबर कढी दिली, आमसुलाची दिली, चिंचेची दिली, ताकाची दिली, ॲसिडची नाही. आता तुम्हाला जी मिळते कॉन्ट्रॅक्टवाल्याकडून ती ताकाची नाही आहे. जे गोड पदार्थ मिळतात ते साखरेचे नाही, गुळाचे नाही, त्याचं ते टाकतात आणि ते गोड खाऊ घालतात. आता बालाजीनं उघडच झालं की बालाजी सारख्याच्या ठिकाणी असं आहे तर तुमच्या सारख्याला काय मिळणार आहे. तो बिहारी मुंबईला पाणीपुरी विकताना काय करत होता पाण्यामध्ये ते पाहिलंय तुम्ही, ऐकलंय. तरी सुंदर चव, टेस्ट. आणि आम्ही श्रेष्ठ बाहेरचं खातो म्हणून आम्ही श्रेष्ठ. तुम्ही बाहेरचं खात नाही म्हणून मागासलेले असं बोलता तुम्ही. कारण मतीहीन झाली कशाने, अन्नाने. अन्नात भवती भूत भर. सगळ्या भगवद्गीता चट चट म्हणतात आणि त्याच्याकडे शुद्धीकरणाकडे लक्षच नाही. भगवद्गीता हा वारंवार वाचण्याचा ग्रंथ नाही, समजून जीवन जगण्याचा ग्रंथ आहे. आपली जर दुरीत बुद्धी होत असेल भगवद्गीता वाचून तर काही उपयोग नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पसायदानामध्ये म्हणते दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. जो जे वांछील केव्हा, जेवढा खोटं काम होणार नाही तेव्हा. म्हणून व्यंकटेश बालाजीचं चरित्र असं आहे की ते चरित्र मनाला अत्यंत पवित्र करतं. भरतखंडामध्ये नैमिष पर्वताच्या अरण्यामध्ये महापुण्यस्थळ सगळे देवऋषी आणि महर्षी हे तपश्चर्या करीत असताना
वेदव्यासांनी रचलेले 18 पुराणं, ही पुराणं सूतांनी शौनकांना कथन केली आणि शौनकांनी सूतांना प्रश्न केला, हे महर्षी, कलियुगामध्ये प्रत्यक्ष देवम व्यंकटेश्वर असं सांगितलंय. म्हणजे बालाजी, त्या प्रत्यक्ष देवाची कथा, गुणानुवर्णन, लीलानुवर्णन आम्हाला सांगणार. त्यावेळेला सूत म्हणतात, हे मुनिजना हो, तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार करून व्यंकटेश भगवंताची आज्ञा घेऊन त्यांचं चरित्र सांगायला सुरुवात करतो. एवढे सूत, पण देवाची आज्ञा घेऊन सांगतो असं सांगितलंय. म्हणजे ज्ञानी लोकांच्या अंगी नम्रता कशी असावी याचं वर्णन केलं. कारण विद्या ही विनयाने शोधते हे समजून टाकलंय. विद्या जी आहे ती विनयाने शोधते. विद्येने अहंकार आला तर तो उपयोगाचा नाही. म्हणून सूत महर्षी शौनकांना म्हणतात, व्यंकटेश्वराची लीला ऐका. ज्या लीला ऐकल्याने तुमच्या कानांना धन्यता, पात्रता आणि योग्यता येईल. हे कान जे आहे याचा मंत्र आहे वेदामध्ये, भद्रं कर्णे शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्भीजत्रः, स्थिरैरंगैर्दृष्टवाक्मुंसष्टनो. अशा या मंत्राच्या योगाने हे कान पवित्र होता. म्हणून गुरुजी तुम्हाला पूजा सांगताना नेहमी नेत्रोदक स्पर्श, डोळ्याला पाणी लावलं की तोच हात कानाला लावायचा आहे. कान सांगायला विसरून जाता गुरुजी. आता तर लोकांना चष्मा काढून पाणी लावा असं सांगावं लागतं. हे तुमच्या चष्म्याच्या खाली लावून त्या डोळ्याच्या पापणीला पाणी लागलं पाहिजे. म्हणजे आपले डोळे जे आहे ते ईश्वराच्या कार्याकडे केंद्रित झाले पाहिजे. जल काय करतं? सावधान करतं. जलामध्ये विष्णू आहे, जले स्थले विष्णू. जिथे जाल तिथे भगवान विष्णू आहे. जितके दगड आहे जितने भत्तर उतने शंकर. जेवढ्या नद्या तेवढ्या देव्या. म्हणून त्यावेळेस हे मुनिवरा हो, कलियुगामध्ये पृथ्वीवर जन्मलेले मनुष्य प्राण्यांना पापापासून मुक्त करणारे महाविष्णू म्हणजे व्यंकट बालाजी, भगवान विष्णूचाच अवतार. पण आपल्याकडे महाराष्ट्रात विष्णूचा अवतार पांडुरंगाने झाला, तिकडे व्यंकटेशाच्या रूपाने झाला, इकडे ठाकूरजीच्या रूपाने झाला. म्हणजे सगळीकडे भगवान विष्णूचेच अवतार आहे. आणि एवढं नाही तर कलियुगामध्ये देवाला बोलता येत नाही, म्हणून संत रूपामध्ये सुद्धा महाविष्णूचे अवतार झाले. ज्ञानोबा महाविष्णूचा अवतार आणि मुक्ताबाई आदिशक्ती. आजचा दिवस मुक्ताबाईचा जन्मदिवस आहे. म्हणून संतांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या काय करतात? समाजाला जागृत करतात. समाजाला जागृत करण्याकरता संतांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या आहे. आता लोक काय करतात? ज्ञानी लोक लोकांना जागृती येण्याकरता पेपरामध्ये लेख लिहून टाकतात, मुक्ताबाईचा, जनाबाईचा, या लोकांचा. त्याने जनजागृती होते. पण आपण पेपर वाचतो आणि टाकून देतो. अध्यात्माचं कात्रण काढून ठेवावं आणि सवडीनं वाचत राहावं. कारण सतत चांगले चरित्र वाचल्याने विचारात परिवर्तन येतं. आपल्या मतांचा गलबला करू नये, विचारवंतांचा सल्ला घ्यावा. जगात विचारवंत खूप आहे. समाजाला दिशा देण्याकरता खूप लोक आहेत. कालच आमच्याकडे 4-5 हेडमास्टर बसले होते. त्यांना म्हटलं, सर, पूर्वी जी शिक्षा देत होते मुलाला त्या शिक्षेमध्ये त्याचा फायदा होता. म्हणे कोणती दादा? म्हटलं ऊठ बशा काढायला लावायच्या कान धरून विद्यार्थ्याला काही चुकलं म्हणजे त्याच्यात काय होतं? त्याला व्यायाम होत होतं. शिक्षेमध्ये फायदा आपल्या लक्षात नाही. कान धरायचे, ऊठ बशा काढायचे, ही शिक्षा होती.
पण त्या मुलांसमोर त्याला ते अपमानित वाटायचं फक्त, बस एवढंच होतं. पण फायदा काय होता? व्यायाम. आता शिक्षा म्हणजे मारतोय शिक्षक, त्याचा व्हिडिओ येतोय. परवा बायका शिक्षकाने असं मारलं मुलाला, दुसऱ्या मुलाने त्याचा व्हिडिओ करून टाकून दिला, सगळीकडे दिसतंय. असं नाही आहे. म्हणून जुने ठेवणे मीपणे आकळे ना. जुनं जे आहे ते लोकांना अहंकारामुळे कळत नाही. जुनं गेलं म्हणते सगळं, नवं नवं आलं. अरे कोणतं जुनं धरायचं आणि कोणतं नवं धरायचं हे लक्षात ठेवा. जे कायम सिद्ध आहे ते जुनं धरून ठेवावं लागेल. जे बदलतं युगाचं आहे ते बदला, कारण युगापर्यंत काही क्रिया बदलतात. म्हणून अशा पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्राण्यांना पापापासून मुक्त करण्याकरता बालाजीचं चरित्र आम्हाला सांगा. या लीला अपार आहेत. भक्तजन श्रद्धापूर्वक याची भक्ती करतील तर जाण्यापूर्वी, म्हणजे बालाजीला जाण्यापूर्वी जर तुम्ही हे चरित्र ऐकलं, मनन केलं, चिंतन केलं तर तुम्हाला आधी बालाजीचं स्वप्न पडेल आणि मग तुम्हाला बालाजीचं प्रत्यक्षात दर्शन होईल असं वर्णन सांगितलं. पहा तुम्ही, पुष्कळ लोकांना माहिती असतं बालाजी वृद्धी देतो, लक्ष्मी देतो. मग बाय म्हणतात तुम्ही जाऊन या पोटात पोट करून मग आपलं चांगलं झाल्यावर मी पण तुमच्याबरोबर येईल. म्हणजे त्या बाईनं काय केलं, त्या माणसाला परिस्थिती चांगल्या होण्याकरता बालाजीकडे जाण्याचं प्रवृत्त केलं. आणि आपण जातो, आपल्याजवळ कमी पैसे असतात, आपल्यासमोर लोक खूप पैसे टाकतात, आपण लाजून जातो तिथे. असं नाही, त्या बालाजीला माहिती आहे तुमच्याजवळ काय आहे नाही. तो असं कधीच म्हणत नाही की 1 करोड टाक. असं आहे, त्याला तुमचं द्रव्य नको आहे. तुम्ही त्याच्या पर्वतावर पायी चालत आले, हात टेकत आले की ते पापाचा नाश करतो. गडावर सुद्धा तुम्ही पायी चालत गेले, पर्वताला हात लावत गेले की पापाचा नाश करतो. बद्रीनाथ, केदारनाथ पायी चालत गेले. आता कोणी पायी जात नाही, त्यामुळे पाप जात नाही. तिथून आले की पुन्हा येतात भेसळ करायला सुरुवात. भेसळ करून बालाजीने पैसे दिले असं जाहीर करायचं. आम्हाला बालाजी बोला, तू खोटं केलंय ना, भेसळ. घरचे पोहे खात नाही, भेळ खातो. लक्ष द्या तुम्ही, कारण ही दुर्बुद्धी कशी होईल आहारामध्ये तसे बदल. कोणती गोष्ट चांगली येते याचा विचार केला. कारण काही श्रवण नाही, तुम्हाला सत श्रवण पाहिजे. नाही तर नुसते गाणे वाजवायचे, तबला वाजवायचा आणि सगळ्यांनी नाचायचं. श्रवणामध्ये तथ्य नाही राहिलंय, करमणूक झाली आहे. श्रवणाचे शब्द आपल्याला बोचले पाहिजे की आपलं वागणं काय आणि शास्त्र काय सांगतं, आपली बुद्धी काय बिघडते हे श्रवणात. श्रवणम पहिली भक्ती सांगितली आहे. मत कथा श्रवणम. भगवद्गीता सांगते मत भक्ता मत चित्ता. कारण माझे भक्त जे आहे ते माझ्या ठिकाणी चित्त लावतात आणि माझं चित्त भगवंता ठिकाणी लागतं. कसं तर वत्सालागी धेनू जैसी. इकडे आई हंबरते, मुलाची आठवण आली म्हणजे, आणि इकडे पिल्लही घरी हंबरतो. आणि हा दोराला बांधलेला असतो वत्स, हा इकडे इकडे तिकडे होतो म्हणतो, आई धावत येते. त्याप्रमाणे देव आणि भक्त हे एकमेकाला या पद्धतीनंच आकल. म्हणून श्रवणम. पहा तुम्ही, तुलसीदासांचं देवाला दागिने होते. चोरांनी ठरवलं की आज तुलसीदासाची हत्या करून दागिने घेऊन जायचे. तर राम धनुष्यबाण घेऊन होते, चोरांना शिक्षा दिली. असं अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. हे आपले पारोळ्याचे बालाजी आहे ना, हे बालाजी तिथे कंटाळले होते. वत्समूर्ती आपल्या शेतच्या, पारोळ्याच्या शेतच्या बॅगेत आले. ते अचानक शेतची धडती झाली तेव्हा तिरुपतीच्या ठिकाणी दृष्टांत दिला गेला, मला इथे राहायचं नाही, त्याच्या गावाला जायचं आहे, तो माझा भक्त आहे. म्हणून ती मूर्ती इथे आली.
अनेक ठिकाणी बालाजी पाहुणे आलेले आहेत. त्याचं कारण आहे असे भक्त होते. म्हणून तिरुपती येऊन बालाजी जळगाव जिल्ह्याला दर्शन देण्याकरता पारोळ्याला येऊन बसले. सगळ्यांना तिरुपतीला जाता येणार नाही. बद्रीनाथ बहादरपूरला येऊन बसले शेठच्याच बॅग मध्ये. पूर्वी अशी कुबुद्धी म्हणजे माणसांना तोथाण करायची सवय नव्हती किंवा आपल्या डिग्र्या जास्ती जाहीर करायची सवय नव्हती. पूर्वी लोक बोलायचे नाही जास्त मी काय शिकलोय, फक्त क्रिया करायची. आणि त्याच्या क्रियेमध्ये वाचेमध्ये मग कळायचं हा कसा विद्वान आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. सहा क्रियावान पंडित हा जो क्रिया चांगली करतो त्यालाच पंडित म्हणतात. आडनावाचे पंडित भरपूर असू शकतात. सहा क्रियावान. तुकोबारायांनी सोपी भाषा केली. बोले तैसा त्याचे. आता पोरगावर पाय पडत नाही बापाच्या, बाप बोलतो तसं वागत असं झालं. स्त्रिया काबर पतीच्या पडत नाही, माणूस बोलतो तसं वागत नाही. भेद ठेवतो पत्नीमध्ये, त्यामुळे भेद झाला, बुद्धिभेद झाला. तुम्ही घरात पती पत्नीमध्ये भेद ठेवू नका, अविश्वास दाखवू नका. अपात्र मी परवा सांगितलं ना भागवतामध्ये, ज्या माणसाला असं वाटतं की ही बाई माझ्या खिशातून पैसे चोरते, त्या बाईने सरळ सांगावा कपडे रिकामे करून द्या, हाती लावा, काढून द्या तरच. कारण जर अविश्वास असेल तर संपादन करा. काही बोलतात असं नाही. म्हणून प्रत्येकामध्ये मतभेद व्हायला ना. ईश्वर अभेद आहे. भेद आला तिथे भेदाभेद अमंगळ. कुठे 40 वर्ष भेद ठेवलाच. जर आपण निर्मळ राहिलो ना, काही दिवस बाईने कधी भेद केला तर ते नाही हो, ते तर सज्जन आहे, नको बंद करा. किंवा बाई सज्जन असली, माणसाने भेद केला, नाही नाही तिच्यासारखे नाही, मलाच कळाली नाही ती कशी आहे असं म्हणतो तो शिव. भेद अमंगळ आहे. या भेदामुळे जगामध्ये कलह चाललाय. आपण काय म्हणतो, कोणी कोणाशी लग्न करा म्हणजे हा भेद होतो. नाही, ते नाही. सगळ्यांची वागणं चांगलं राहिलं पाहिजे. आपला चहा झाल्यावर उकळलेल्या चहात पाणी टाकून नौकराला पाजणं हे भेद आहे. सासूला पाजणं आपण झोपून घ्यायचं आणि मग ते सासू सासऱ्याच्या ह्याच्यात पाणी टाकायचं उकळून त्यांना, हा भेद आहे. पहा तुम्ही काहीच सुना बोलता फटकळ, पण खायला असं चांगलं देता तर ते सासू सासरे बी म्हणतात तू बोलायला तशी आहे, पण द्यायला इतकी करायला इतकी चांगली आहे की तिच्यासारखी कोणी म्हणलं. मग तुम्ही काही दिवस सहन करा ना तिचा स्वभाव. का बरं? ती आमची आहे, तिथं दुसऱ्याची. म्हणजे ती पोरगी 40 वर्ष यांच्या घरी राहते सून, पण ते आपलं म्हणत मी असे म्हातारे आहे. 40 वर्ष झाली तरी ती परकी आहे, याला काय उत्तर आहे? आणि दुसऱ्याच्या घरी पोरगी गेली माझी आहे ते म्हणजे मला नाही जवळ तुमचं बसत. असं नाही करू. आता मला बरं दादा तुझी आपली आहे की शेवटी दुसऱ्याची पोरगी म्हटलं नाही ना, 40 वर्ष झाली तुझ्या पोराला वागवू द्या ना. विचार करा तुम्ही. असं जर बोलले तुम्ही तिच्या तोंडावर, तू दुसऱ्याची आहे ती म्हणते असं का, चल होय तयार आता पाहतेच तुला. नीट बोला, ती माझी आहे, मी तिचं काही शिकली पाहिजे आणि मी तिचं काही सहन केलं असतो स्वभाव. कारण स्वभाव दुरित क्रम हा. मग स्वभाव सुधारायला औषध, जगात स्वभाव सुधारायला औषध नाही. असतं तर नेत्यांनी कधीच घेतलं असतं, परत परत निवडून आले असते. ते त्याला औषध नाही आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. मन जेव्हा भक्तिप्रधान होईल तेव्हा स्वभाव सुधारतो. मना सज्जना भक्तिमंथे सिजावे तरी श्रीहरी पाविजे स्वभाव. मग एवढे लोक बालाजीला जातात, त्यांचा स्वभाव भेसळ करायचा का सुधरत नाही? पुन्हा प्रश्नच आहे. तर ते स्वभाव सुधारण्याकरता नाही जात, देवा करता नाही जात, आम्हाला भरपूर पैसा मिळावा याच्याकरता जातात. म्हणून स्वभाव सुधारत
पंढरीची वारी करतात, पण तिथलं कुलूप घेऊन येतात धर्मशाळेत, येताना पैसेच भरत नाही, रात्रीत निघून जातात. स्वभाव सुधारणार नाही. स्वभाव सुधारायचा असेल तर भगवंता माझे वाईट गुण गेले पाहिजे, चांगल्या गुणाचा मी झाला पाहिजे, असा भाव करावा लागेल. भाव तेथे आई, भाव तेथे पिता, भाव तेथे पत्नी, भाव तेथे पुत्र. तुमचा भावच कमी झालाय. त्यामुळे देवही नाही आणि मानवातली शांती पण नाही. 1 कोटीचं घरवान झालं तरी लोक आम्हाला म्हणतात महाराज या घरात शांती वाटून 1 कोटीचं आहे ना, सरकलं तर फ्रॅक्चर होतं इतकं चिकन आहे. मग आणखीन काय पाहिजे? तर घरामुळे शांती नाही मिळेल. घरातले लोक शांततेनं, बाई लक्ष्मी आणि माणूस शांताराम असं जर असेल तरच घरामध्ये शांती. कोणी मोठ्या पोटवाला बुवा ठेवतो, कोणी दाढीवाला बुवा ठेवतो, कोणी इकडे लिंबू लावतो, कोणी तिकडे बंबू लावतो, कोणी घोड्याची नाळ ठोकतो. त्या नटानं पायाला काळा डोळा पाहिला तर सगळ्या बाया माणसं हा काळा डोळा, आणि बुवा नाडा बांधतो तुम्ही ते कधी काढायचा? काय पाहिजे? सगळ्यांच्या चांगल्या माणसांच्या पायाला सुद्धा काळा डोळा आहे. काय होतं ते? म्हणजे आपण आदर्श कोणाचा ठेवतो? गंधर्वांचा. आदर्श कोणाचा पाहिजे? सज्जनाचा. हे लक्षात आलं पाहिजे. उदाहरण कोणाचे द्यायचे? की ज्यांनी जीवन मंगल केलाय. मंगलायतनम हरी. जगात मंगल कोण आहे? हरी. तोच हरी कलियुगामध्ये व्यंकटेश म्हणून अवतीर्ण झाला. अशा प्रकारे या व्यंकटेश पर्वतावर श्रद्धापूर्वक जो कोणी आपल्या जीवनातलं पवित्रता होण्याकरता आणि आपलं शरीर पवित्र होण्याकरता पायी चढेल, त्याच्या शरीरातलं पाप नष्ट होत. आता कोणालाच पायी चढायला नको, लक्झरी पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्यात परिवर्तन होत नाही. जेवढं तुम्ही चालाल या पर्वतांवर, गडावर म्हणा, बालाजीवर म्हणा, किंवा देऊळ असेल, जो अगदी मंदिराच्या जवळ हे पहा म्हणे धर्मशाळा, म्हणजे लगेच जाता नाही, लांब पाहिजे की तिथपर्यंत पायी चालत आलं तर पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी घडो. काहो श्रीमंता घरी का बरं नाही वापरला शब्द? तर श्रीमंत नौकराला सांगेल की याला उचलून टाकून तिकडे, संत स्वतः उचलून नेतात. म्हणून संत जाती कीर्तना त्यांच्या वाहिन मोचे वाहना. त्यावेळेस सूत महर्षींच्या डोळ्यासमोर असा विचार आला की कलियुगातली चांगली परिस्थिती निर्माण होण्याकरता आपण हरिद्वारला सगळ्या ऋषींनी एकत्र येऊन यज्ञ करावा. काय यज्ञ करायचा? तर जगामध्ये विश्वशांती झाली पाहिजे. यज्ञाचं फळ आहे शांती. यज्ञात भवती पर्जन्यः, भगवद्गीता सांगते. म्हणून हे सगळे ऋषी मोठे आदरपूर्वक यज्ञ करीत होते. त्यावेळेस नारद मुनी सत्यलोकाला जाऊन ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज मी तुमचा पुत्र आहे, हे ऋषी लोक काय करताय? म्हणे यज्ञ करताय. म्हणजे यज्ञ करणं चांगलं आहे, त्याच्याबद्दल काही नाही, पण नेहमी मी हरिस्मरण करतो तर मला असं वाटतं की यज्ञापेक्षाही हरिस्मरणानं लवकर बदल होईल. माऊली सुद्धा प्रमाण देते, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्रची होय. पण आपण हरिपाठ म्हणताना दुसऱ्याच्या एकमेका चुगल्या सांगतो तिथे, म्हणजे
पवित्र झालेला देह वाचाळ गोष्टीने पुन्हा अपवित्र करून टाकतो. म्हणून देवाची सेवा करताना सुद्धा बोलायचं नसतं जास्त. काही लोकांच्या लक्षातच राहतं, सुरू करून जातं. काल तुम्ही का नाही आले, काय करायचं, तू देवळात आलाय. पण नाहीच राहून जाते, पाप तोंडा वाटे पडतं आपोआप, दुसऱ्याची निंदा होते. आमचे शेजारचे कधी फारच उठवतं, तुला काय करायचं, इथे मंदिरात त्याला थांबतो, बघितल्यात सांग महात्मा गांधी ऐकते. ते कोणाचं ऐकून घेतात, काही इतके लोक काही बोलणार त्यांना ऐकून घेतात बिचारे, कारण महात्मा आहे. कारण काय आहे, संत लोक निंदा स्तुती समान समजतात. त्यावेळेस 14 भुवनामध्ये राहणारे भगवान विष्णू यांचं स्मरण करत नाही लोक. परमात्मा जगरक्षणा करता, जगशिक्षणा करता अवतार धारण करतात ब्रह्मदेवा. आणि अवताराचं कारण तर माझ्या हरीच आहे. हरी शब्दाचा अर्थच असा आहे, जो जगाचं दुःख हरण करतो तो हरी. आणि जगदंब म्हणजे हरीची पत्नी म्हणजे लक्ष्मी. जगदंब याचा अर्थ जी जगाचं भरण पोषण करते तिचं नाव. आणि आणखी एक जगदंब आहे की जी रोज घरात दार भांडे लोक म्हणतात, जय जगदंबे बंद कर बाई आता. 2 जगदंबा आहे. म्हणून देवीचं एक भजन आहे, जय अंबे श्री अंबे, रेणुक कल्पित जगदंबे, जय जय जगदंबे, जय जय जगदंबे, जय जय जगदंबे. ब्रह्मदेवाला विचारलंय की महाराज हरिद्वारला हे सगळे ऋषी लोक यज्ञ करताय, बरं यज्ञ करून यज्ञात भानगडी करताय. तो म्हणतो माझा विष्णू मोठा, तो म्हणतो शंकर मोठा, तो म्हणतो ब्रह्मा मोठा, यांना समदृष्टी काय येत नाही. म्हणे नारदा, एकच गोष्टीचं तत्व जर यांनी धरून ठेवलं तर यांना समदृष्टी येत नाही. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. आपण देवाचं भजन केलं तर आपल्यामध्ये 2 गुण वाढतात, शम आणि दम. जेव्हा शमदम शरीरात वाढतील तेव्हा हे संसाराचे आघात सहन करता येतील. आज शमदम नाही आहे म्हणून एका वर्षात 3 लग्न काढून देणारा बुवा तयार आहे. 3 ते त्रैमासिक जसं निघतं एका वर्षात 3 लग्न असं आहे. कारण शमदम सहनच नाही करायचं. त्या मुलाचा पुण्याला 3 BHK पाहिजे. आपण तो आत्ता तर नोकरीला लागला, घेईल ना पुढे. नाही 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 बरं मुलगी म्हणते तर म्हणते त्याच्याला कुस्ती त्याची आई पण लावते, नाही पाहिजे. आम्ही गेलो तर कुठे राहतील. म्हणजे तुमचं काय होतं म्हणे, एकच खोली होती बघा. असं आहे. आपण लालसेपुढे संपत्तीशी लग्न करतो, सत्वगुणाशी करीत नाही. माणसे मुलाचे बाबा नाही नोकरीवर पाहिजे, चांगलं तुला बी पगार पाहिजे. पण आता लागेल ना पुढे, बदलून जाईल ना. तुझ्या मुलाची कंपनी बंद झाली, दुसऱ्या कंपनी लागला तर कमी नाही. मग त्याच्याकरता तू हुशार पाहिजे, जास्त पगार असला दोघांचं भागून जाईल. म्हणजे असा विचार करतो. कोणीही तुमच्या गुणाचा, स्त्री पुरुषाचा विचार डोळ्यासमोर ठेवत नाही. म्हणून तुमच्यात कलह घुसलाय. 40-40 वर्ष झाले लोक एकत्र राहतात पण पटत नाही. आपण वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस करायला कपडे घालून येतातच मंदिरामध्ये. कसं काय पटत दिलं कपडे घालूनच काय येतात. याचा अर्थ तुमची बुद्धी जी आहे ती ईर्ष्या, राग, द्वेष, वैर याला सहमत झाली आहे. मुलांना वाईट वाटतं की भांडायला लागलं की पोरं घराच्या बाहेर चालले जातात, मुली घराच्या बाहेर चालले जातात. व्यसनी बापाचं ठीक आहे, पण निर्व्यसनी माणसांकडे जर असं झालं, भांडण करायचं असेल ना तर पोरांना मामाच्या घरी पाठवून मग भांडून घ्यावं. बाईने स्वयंपाक करून नये, माणसानं काही आणू नये. किती दिवस टिकेल भांडण.
मग त्यात काही लोक म्हणतील मावाई चांगला बाई, म्हटलं मावशीकडे पाठवा. तर याचा अर्थच असा आहे की कलह करायचा नाही लोभायतांनी, समजून घ्यायचं. दुराग्रह वाढले की कलह निर्माण झाला. ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं, नारदा तू सरस्वती तुझ्या जिभेवर आहे, मी तुला आशीर्वाद देतो, तू भूतलावर जा आणि लोकांच्या कल्याणाकरता मार्ग कर. नारद निघाले. ब्रह्मदेवानं असं सांगितल्यावर नारद म्हणाले, पितृदेवा द्वापार युगामध्ये कृष्णाचा अवतार घेतल्यानंतर ईश्वरानं कलियुगात अद्यापि अवतार घेतलेला नाही, म्हणून प्राण्यांमध्ये अज्ञान राहिलेलं आहे. तर प्राणी ज्ञानी होण्याकरता, अधर्म विसरण्याकरता एखादा देवाचा अवतार आता घडवा. ब्रह्मदेवानं नारदाचं मनोगत ओळखलं. म्हणाले, नारदा तू त्रैलोक्यात संचार करणार आहे, मानव कल्याणासाठी तू उपाय जाणतो. आम्ही तर ब्रह्मलोकात राहतो, विष्णू लोकात राहतात, शंकर कैलासात राहतात. आम्हाला इथे लोकांच्या कल्याणाचे विचार उत्पन्न नाही होत. तू संत आहे, सगळीकडे फिरणार आहे, तर तू जगाच्या कल्याणाकरता काहीतरी उपाय. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. जगाचं कल्याण व्हावं. हा वाघ यज्ञ कशाकरता असतो? जगाचं कल्याण होण्याकरता. वाघ यज्ञम करिष्यामि. पण त्या वाघ यज्ञाचे काम भागवत ज्ञान यज्ञ लिहितात आणि नुसते गाणेच म्हणत बसते. काय भगवंताचं भजन करायचं, तेही सगुण, दुसरं नाही. अशा चाली लावतो एक एक कथाकार, मेरी मस्ती मुझे कहाँ ले चली. ते सर्व संकीर्तन झालं पाहिजे ईश्वराचं. संकीर्तनानं पापाचा नाश. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, होता भेटी हरिदासाची. एखाद्या हरिदासाची भेट झाली की पाप ताप निघून जाते. म्हणून नारदा तू जा, तुला माझा आशीर्वाद आहे. महाविष्णूचा अवतार घडवण्याचं काम तू कर आणि कलियुगात लोकांचा उद्धार कर. हे जेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं तेव्हा इंद्रालाही कळालं, त्याला आनंद झाला. म्हणून नारदाने आपला संशय व्यक्त केला. कुठे? हरिद्वारला. सगळ्या ऋषींचा यज्ञ चालला होता. तिथे हरिनामाचं स्मरण करीत करीत नदीच्या काठी, गंगा नदीच्या किनाऱ्यावर हरिद्वारला ब्रह्म देवाचा यज्ञ चालवला होता ऋषींनी. आणि त्या यज्ञ महोत्सवामध्ये नारद पोहोचले. नारदाला पाहून सगळ्या ऋषींना आनंद झाला. नारद यज्ञाच्या फळाविषयी ऋषी लोकांशी चर्चा करू लागले. तुमच्या यज्ञाचं फळ काय आहे? म्हणे विश्वशांती. तुमच्या सगळ्या ऋषींमध्ये एक मत आहे का? मग हे भेद दूर करणारा देवाचा यज्ञ करा. ज्यांच्यामध्ये भेद आहे बा, म्हणे ब्रह्मदेव आणि शंकर हे दोघं तपास करायला गेल्यानंतर त्यांना ईश्वराचा पत्ता लागला नाही. मग दोघांमध्ये कलह झाला. जे कलह करतात ते देव आहे का? बरं विष्णू असं म्हणे, कोणाचं प्रातिपत्य भंग करता येतो, कोणाचं काही करता येतं, ते पण श्रेष्ठ आहे का? म्हणे नाही. मग या तिघांची परीक्षा घेऊन यामध्ये कोण श्रेष्ठ आहे याचा संदर्भ काढावा लागेला. लावला कलह ऋषींमध्ये. ऋषी लोकांचे मत बदलवून दिले. हा कर्मयज्ञ बंद करा आणि तुमच्यातला एक ऋषी कोणीतरी तिन्ही देवांची परीक्षा घेऊन. मग सगळ्यामध्ये भृगु ऋषी हे ज्योतिषी होते, त्रिकाल ज्ञान होतं यांना. आता भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र, पण
तपश्चर्येमुळे ब्रह्माच्या पलीकडे गेलेले होते. ब्रह्माला जे आकलन नव्हतं ते भृगूंना होतं. हे ऋषी सप्त ऋषी जे आहे ते सोपे नाही आहे. त्याकरता ऋषींकडून देवाने 2 अवतारामध्ये शिक्षण घेतलं. राम अवतारात वशिष्ठ आणि कृष्ण अवतारामध्ये सांदीपनी. कारण ज्ञान जे आहे ते देश काल आणि परिस्थिती याच्यावर लावावं लागतं. सगळं सगळं शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये तसं लावावं लागत नाही. आता मध्ये एक ओरड निघाली होती की लक्ष्मण रेषा मारलीच नाही. आता एकाने वाचलं होतं वाल्मिकी रामायण, दुसऱ्याने वाचलं तुलसीराम. संतांनी लिहिलं की रेषा मारली, याच्यावर विश्वास ठेवायला काय आलं तुला? तर रेषा मारली हे आनंद रामायणात सांगितलं आहे की लक्ष्मणानं रेषा मारली. म्हणून आपल्याकडे बहुग्रंथ संपदा आहे. संत कुठलंही वाक्य आपल्या पदरचं लावत नाही. 18 पुराण आहे. ज्ञानोबाने 18ही पुराणाचं वर्णन एका शब्दात सांगितलं. 18ही पुराण हरसी गाती. हे सगळे पुराण भगवंताचं गान करतात. पुराण म्हणजे काय हे ऐकून घ्या. काय करावं काय करू नये, कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांग. आपल्याला एकच माहिती आहे, बुवाने टिंगल केली. पुराणातले वांगे, पुराणात वांगे नाही आहे पण वांग्यामुळे काय होतं हे लिहिलेलं आहे. हे लक्षात पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, आपण फक्त काही गोष्टी ते LIC म्हणजे ना योगक्षेमम व हाम्यम. आता हप्त्यात धरल्यानंतर कसं काय योगक्षेम दिली? भगवंताचं नुसतं स्मरण करा, काही भरू नका तरी योगक्षेम धरलं. असं आहे. आता सगळे लोक म्हणतात बाबा हंगाम गेला पण तुने लोक जे येतात ते म्हणतात जाऊ द्या दादा पुढचा चांगला येऊन जाईल, पण पाणी मी रिनला आलाय त्याच्यावर कर्तृत्व करू आपण. म्हणजे जुने माणसं काय म्हणतात तर त्यांना धैर्य आहे की काय करायचं यात ज्ञान आहे. आपण फक्त एकच गोष्ट करतो, सगळ्या विहिरींना पाणी येऊन गेलंय. देवाला असं करावं लागतं केव्हा केव्हा. एक थोडंसं नुकसान झालं तर दुसरा फायदा तयार आहे. पण त्याच्यामध्ये आपण भेद करतो म्हणून लोक सुखी होत नाही. शेतकऱ्याचा माल आला की भाव कमी आणि शेतकऱ्याचा माल संपला की भाव जास्त. आता 200 रुपये कोथिंबीर झाली, खाऊ नका ना, सोपी गोष्ट होती. नाही साबुदाण्याच्या डाळीमध्ये कोथिंबीर शिवाय कुठं होतं का महाराज? काय कोथिंबीर? पूर्वी उन्हाळ्यात कोथिंबीर होती का? नाही. तेव्हा काही एकादशी येत नव्हती. आपण इंद्रियांना सवय लावून घेतली आहे. त्याचा शब्द काय माहिती का? चव. चव टाका, चव. गोड आंबट तुरट चव आहे ती. संचळ खात पदार्थात टाकायचा पण टाकतातच लोक थोडं चवी करतात. असं आहे. ही चव जी आहे ना ही माणसाला राबवते, नाचवते आणि थोडशा वस्तू करता 10 रुपयाचं पेट्रोल घातलं जातं, परत 10 रुपयाचं लागतं. एवढी वस्तू घ्यायला पायी गेलं तर इमेज जाते. पायी चालतात नाही बापरे न चालायला काय झालं म्हणून बरेच लोक गच्चीवरच फिरतात, पण आम्ही दिसतच नाही की आपण फिरतो. पायी न चालायला काय झालं? मग या व्हिडिओवर सांगत होतं ना की दूध घ्यायला अमुक घ्यायला पायी जा, पेट्रोल महाग आहे, झालेलं आहे, मिळत नाही आहे, काटकसर करा. जनतेला शिकवावं. अहो आपण काय घालावं काय करावं हे पोलिसांना शिकवावं. मध्ये पेपरला आलं होतं पुण्याला, पोलीस लेडीज पोलीस स्त्रियांना सांगायचं की मंगळसूत्र असं ब्लाऊजमध्ये घालायचं, वरतून पदर घ्यायचं म्हणजे त्यांना दिसत नाही, असं पोलिसांनी शिकवावं. जे वळण घरातून पाहिजे ते राज्य सरकारकडून वळण. तरी ती बाई म्हणते गेलं तर गेलं, त्याचा हेतू नाही. ते चोराचं असतं का ते?
उत्पाद म्हणजे काय? सरकारने सांगायचं का तुम्हाला तुमचे अलंकार सांभाळा? स्वतःचं ज्ञान नको का? तरी PhD झालेले आहे. शिक्षणावर बोट ठेवतो असं नाही. सगळ्या जेवढ्या सायन्स शिकलेल्या स्त्रिया आहेत त्यांना माहिती आहे ना की पावसाळ्यात दूध गाळून तापवूनच वापरायचं. आलं की ठेवलं गॅसवर, आलं की कुठे गेलं ते शिक्षण? पावसाळ्यामध्ये पाणी गरम करून प्यायचं हे शिकलेलं आहे की तुम्ही त्या सायन्समध्ये म्हणे हा मग का बरं नाही करत? कोण करत? मग शिक्षणाचा काय उपयोग आहे? फक्त ऑफिसमध्ये जाऊन पैसे कमवणे आणि करणे. जीवनाला शिक्षणाचा उपयोग पाहिजे. प्रत्येक घरामध्ये जर सीझनवार पाळलं गेलं तर अर्धा व्याधीयुक्त मानव. पण लोक लक्ष देत नाही. आतापर्यंत त्या बाहेरच्या बाटल्यावर आता म्हणतात प्लॅस्टिकचं पाणी पिऊ नका म्हणजे इतक्या दिवस मारले लोकांना थबाड. म्हणून जास्त विज्ञानावर भरोसा नका ठेवू, कामापुरता ठेवा. आता म्हणतात प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी घ्यायचं नाही. ते प्लॅस्टिक इतकं घरात घुसलंय की ते ऐकत नाही. ते थंड करायला ठेवलं की त्या प्लॅस्टिकचा सगळा गुण त्या पाण्यात जातो म्हणे. प्रतिकार शक्ती कमी होते माणसाची आणि म्हणून त्या तितिक्षा सहन करण्याची शक्ती नाही आहे. माणसाला सहन करण्याची शक्ती मिळाली पाहिजे. त्यावेळा नारदानं त्या ऋषींना सांगितलं की तुम्ही कोणत्या देवाचा यत्न करताय? म्हणजे सगळ्या देवांचा. आणि म्हणजे काय देवांचा यत्न करताय? असाच सत्वगुणी देव पाहिजे की ज्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. मग भृगु ऋषी निघाले. पहिल्या प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाला पाहिजे अरे भाऊ भाऊ अहो म्हणजे तुम्हाला कळालंय ना की मी परीक्षक आहे? आणि हो नाही म्हणे आपल्या ब्रह्मदेवा मी तुमची परीक्षा घ्यायला तुम्हाला एवढा स्नेह मुलगा आल्यावर उभे राहिले या रे भाऊ या रे भाऊ. कोण कोणाचं असतं जगामध्ये? नापास. स्वतःच्या बापाला नापास करणारे ऋषी होते. आता तर आपली आई का कॉपी पुरवते त्या शाळेच्या बद्दल भाऊ घे भाऊ घे. तो फोटोवाला मागून फोटो काढतो पेपरात टाकतो. ताई कॉपी पुरवता आहे फक्त पाठमोरी असते ताई म्हणून ती सत्ती चेहरा. काय कोणी कुठेही चढत काय करतोय मनुष्य हे लक्षात आलं पाहिजे की आपण खोटी विद्या जर घेतली. आता कोणी बाई इथलं पॅटर्न तिथलं पॅटर्न काय बोंब फुटली सगळे कॉपीने पास होत होते. काय केलं? विद्येची किंमत ठेवली. अज्ञान पोट भरतो आणि सज्ञान उपाशी मरतो. असं म्हणून विद्येची चाड पाहिजे, विद्येची किंमत पाहिजे. विद्वानाला जोपर्यंत मान मिळत नाही तोपर्यंत जगात ज्ञानाची वृद्धी होत नाही. ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे. ब्रह्मदेवानं सांगितल्यावर भगवान शंकराकडे गेले भृगु ऋषी. शंकर म्हणे भाऊ आला भाऊ आला भाऊ आला. नापास. बरं शंकरांकडे गेल्यावर शंकर पार्वतीच्या दरवाज्यावर भूतप्रेतांनी भृगु ऋषीला हात जायला मज्जाव गेला. म्हणे का शंकर पार्वती एकांतात आहे म्हणे. पती पत्नी एकांतात असताना जायचं नाही. हे भृगु ऋषीला वाटलं जगाचं काम करत आहे संवाराचं नाचे एकांतात असतात. नापास. वैकुंठात गेले तर ते जगाच्या बाहेर होत आहे. लक्ष्मी पाय दाबत होती. ऋषी आले तरी लक्ष नाही. तिकडे तोंड करून गेलं तेव्हा भृगु ऋषीला संताप आला. भगवंताच्या छातीमध्ये लाथ मारली आणि लाथ मारल्याबरोबर भगवान उठले. सांगितलं भृगु मला माफ करा. या संसाराचा व्याप असा सांभाळावा लागतो. माया आणि प्रकृती आणि पुरुष. पुरुष म्हणजे मी, प्रकृती म्हणजे लक्ष्मी. यामुळे कुठेही शांत पती पत्नीला बसावं लागतं. विचार करा आम्ही संसारी माणसं आहे. तो पण तपस्वी आहे. लक्ष्मी हे सोन्याची वाटी घे आणि भृगु ऋषीच्या टाचेला माझ्या हृदयाची जखम झाली असेल गावराने तू सोड.
उठून तर गेली लक्ष्मी, पण संताप होता मनामध्ये. जो लात मारतो त्याची सेवा मला करायला लावता. करून तो दिली, भृगुनी बोलत गेले, पण रुसून बसले आईसाहेब. मला आता तुमच्या बरोबर राहायचं नाही. तुम्ही माझी घरात कवडी मोल किंमत हे प्रकरण असतं ना घरात, मी तर मोलकरी नाही, सगळा हुकूम तो तुमच्या बाप मायचा चालतो. हे उत्तर आहे. आता जोपर्यंत ते सुज्ञ आहेत तोपर्यंत त्यांचा हुकूम पाळायचा, त्याच्यानंतर आपण आहेच. आणि शेवटी लक्षात ठेवा, जे भाग्यात सुख मिळायचं असलं तेच मिळतं, नाही तर मिळत नाही. चांगल्या सुखाच्या वेळा आपलं शरीर खराब होऊन जातं. काय वेळा तुम्ही लुळे झाले, पांगळे झाले तर काही कोणतेच सुख मिळणार नाही. म्हणून देवा जो मागाचा एक ही काया निरोगी ठेव. निरोगी होय काया, घर में हो माया. हे घर सुखी आहे. असं आहे. काया निरोगी झाली पाहिजे. भृगु ऋषी ना अपमानित करण्याचा प्रयत्न लक्ष्मीचा होता, पण भगवंताने तो सावरला. लक्ष्मीनं भगवंताचा त्याग करायची परवानगी म्हणे, जा जा म्हणे, मी संतांच्या जवळ कधीच राहणार नाही. ज्यांनी माझ्या समोर माझ्या पतीला लाथ मारली त्यांच्याजवळ राहणार नाही. म्हणून संत काय करतात, मी आता सांगितलं ना, लावा दिवे, खर्च करा. ते आपल्याला कळत नाही. सागराचं देणं सागराला देणं, त्याच द्यायचं, त्यालाच द्यायचं. हे पाणी कुठून पडतं, सागराची वाफ होते, आकाशात जातं, खाली पडतं. आपलं काय महादेवाच्या डोक्यावर टाकायचं एवढंच काम आहे. बाकीचे देव तर काही पाणी घेत नाही. कोणाचं महादेव जवळ भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. पण लोक म्हणतात मग मंदिरातलं पाणी नको, चपला घालून आणलेलं टाका म्हणे महादेव. आता घरून तुम्ही पाणी आणणार तर तुमच्या पायात चप्पल राहील, ते चप्पलचं पाणी कसं काय महादेवावर टाकावं. पण 1 वर्ष झाले महादेव बिलकुल कंटाळून गेलाय चपलीचं पाणी. ती बाटली ते दुधाच्या पिशवीला क्षेत्र पाडताना चिरकांडी ओळखता महादेवाच्या. पात्र घ्यावं लागेल देवाच्या अंगावर टाकायला. एका फिनाईल टाकायचं सगळीकडे. काय देव करतो, वेळा करून टाकला देवाला. म्हणून संत म्हणतात, पांगुळ झालो दादा मी आता पांगुळ झालो. या अज्ञानानं याकरता सज्ञानता असावी. जोपर्यंत सज्ञानता येत नाही तोपर्यंत उपयोग नाही. त्यावेळेस भृगु ऋषीने परीक्षा घेतली आणि भगवान विष्णू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. भृगु ऋषीने जाहीर केलं, पण त्या ठिकाणी कलह झाला ऋषींच्या मतात की काय आमचा शंकर कमी आहे का, ते म्हणे आमचे ब्रह्मदेव कमी काय. 3 मताचे 3 ऋषी होते. यज्ञ बंद पडला. याचं कारण आहे, यज्ञ करायला लक्ष्मी लागते. भगवंताने लक्ष्मीला वैकुंठातून जाते तर जा सांगितलं. आणि आईसाहेब निघाल्या, 2 वेळा निघाल्या. एकदा व्यंकटेश करता आणि एकदा सनक सनानंदांचा अपमान झाला म्हणून ज्या निघाल्या त्या कोल्हापूरला आल्या. कोल्हापूरला आणि भगवान निघाले वैकुंठातून. आता लक्ष्मी देव राहणार त्याचे. एकदा लक्ष्मी नारायण वामन अवतारात पाताळात गेले, तिथून लक्ष्मीने सोडून आणले बलिराजाकडून राखी बांधून. आता पंचायत अशी झाली की लक्ष्मी गेल्यावर देवही वेडे झाले. पहा तुम्ही, माणसाजवळ पैसा नसला की माणूस काय होतो, काय करू काय नाही, उद्या कसं होईल काय होईल, वेळाच होतो. म्हणून जगामध्ये अर्थव्यवस्था ही नीट राहिली, ज्याला त्याला आपल्या कामाचं मोल मिळालं
आणि नुसतं मोल घ्यायचं नाही, काम करून मोल घ्यायचं ही नीती पाहिजे. आता नीती कशी आहे? कामच करायचं नाही, फक्त पगार पाहिजे. त्यामुळे शांती नावाची गोष्ट येणार नाही. शांती करता धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणून हरिश्चंद्र राजाची कथा सांगितली आहे, रामाची कथा सांगितली आहे, कृष्णाची कथा सांगितलेली आहे. आपण काय करतो, हे जे चरित्र आहे हे तत्वाने जाणत नाही, आणि तत्वाने चरित्र जाणत नाही, त्यामुळे आपल्याला चरित्र हे करमणुकी करता होतात. आता आज देवी बसली, सगळ्यांनी कुदायचं नाचायचं झालं. याच्यामध्ये नवरात्रामध्ये 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय आहे तर देवीचे 3 अवतार आहेत, सरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली. म्हणून आता ज्ञानी लोकांनी स्त्रियांना, मुलींना, स्त्रियांपेक्षा मुलींना कराट्यात तयार करताय की आला असा कोणी केलं, एकच जे त्याच्या तोंडात ती रक्त पडलं आहे म्हणजे तिला कोण करत आहे? काली, जय मा काली कल्याण करे. पण मुली मोहानं बळी पडून जात आहे. तो काही दाबा मारतो, मी असा आहे तसा आहे, इतका पगार आहे, अमुक पगार आहे, असं दाखवला. म्हणून मोह जरी ठेवला आणि तुम्ही काली जरी बनले तर मोहानं तोंड काळं होऊन जाईल, पण वाचणार नाही. मोह काय करतो? तोंडाला काळं लावतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं, नष्ट मोहार स्मृतिर्लब्ध्वा. मोह नष्ट करा. जसा जसा मोह कमी होईल तसं तसं तू माणसाला ज्ञान प्राप्त होईल. भृगु ऋषींनी परीक्षा घेतल्यावर लक्ष्मी हरीवर रुसून भूलोकात आली. ज्या घरामध्ये रुसणं आहे, म्हणून कोणातून जास्ती उष्ण घेऊ नये, कोणावर रुसू नये आणि कोणाला हसू नये. 3 गोष्टी लक्षात ठेवा. रुसू नये, हसू नये, उष्ण घेऊ नये. तुम्ही बापाजवळ सुद्धा मागायला लागले सारखे की वडील सुद्धा म्हणणार आहे हा काही उद्योग करत नाही, राहू दे, नाही रे वाद नाही मिळणार नाही, माझं काही नाही. तर जास्त उष्णही वागू नये, कोणाला हसूही नाही आणि कोणावर रुसू. जिथे प्रेम आहे तिथे रुसलं पाहिजे. दरिद्री आई आहे, दरिद्री बाप आहे, त्याच्याकडे रुसून काय मिळणार आहे तुम्हाला? स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कर्तृत्वावर मुला मुलींना उभं करा आणि दुसऱ्याच्या घरात आनंद द्या. आपण काय करतो? कर्तृत्वहीन असतात आणि त्यामुळे जीवनात आनंद निर्माण होत नाही. लक्ष्मी आईसाहेब रुसून आल्या आहे खाली आणि भृगु ऋषींनी आपल्याला अपमानित केलं. म्हणून आता या अपमानाचा सूड घेण्याकरता आपण तप करावं, याकरता आईसाहेब तपाला बसल्या. भगवान तिथून निघाले वैकुंठातून आणि ते पण तिरुमल्ला त्या पर्वतावर जाऊन सापाच्या बिळामध्ये घुसून तप करायला लागले. आता प्रगट कसे होतील ते उद्या पाहू. व्यंकटरमण गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, व्यंकटरमण गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, व्यंकटरमण गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. माता की जय. तुमच्या परिचित श्लोक आहे हा. श्लोक महालक्ष्मीचा आहे आणि जगामध्ये लक्ष्मी ही मुख्य देवी आहे. ज्या लोकांना कुलस्वामिनी माहीत नाही अशा लोकांनी लक्ष्मीलाच कुलस्वामिनी मानून ठेवा.
कारण काही काही ठिकाणी काही भेद झाले. का झाले त्याचं कारण सांग. पूर्वी आपल्याकडे हे लिखाण जे होतं हे मोडीमध्ये होतं आणि मोडीचं लिखाण हे जे पुरोहित वर्ग होता किंवा हे लोक जे जोशी लोक आपल्याला कुळाचा आचार सांगायला येतात तो शब्द आपण वापरू नये. तो जो शब्द त्यांना वापरला आहे ना तो अपमानित शब्द आहे. लक्षात ठेवा. जुने शब्द जे आहे ते जर अपमानितासारखे वाटत असतील मग आता मुलांना मूर्ख म्हणण्याचा काळ नाही आहे. अरे तुला तुझं हित कळत नाही का असं बोला. तुम्ही कधी मूर्ख म्हणला तो रेल्वेच्या पट्टीवर जातो, आत्महत्या करतोय. भाषा नीट करा. आता अभद्र मुलं सहन करीत नाही, स्त्रिया सहन करीत. आपण म्हणतो संतमान मरशील तर मर, तू खरंच बोलून आणि मग आपल्याला कसं ते याची वेळेला जरा टाचा का. आता मी पुष्कळ शब्द बदलले आहे. झाला दास पंढरीनाथ काय सांगू या देवाची मात. बरोबर बदलच पाहिजे. जे रोचक नाही आहे त्या काळात ते रोचक होते, या काळात ते रोचक नाही आहे. सून सासऱ्याच्या समोर म्हणते मुलगा ऐकते ना तुमची खानदानच तशी आहे. सासरा तिकडे सांगतात आता हे वापरायचं का खानदान तशी आहे. बोलतातच तुम्ही घरात आणले मुलाला तर बोलायचं तर खानदानपर्यंत बोलून टाकायचं का. पण तुम्हाला क्रोध येतो ना त्याच्यामध्ये भान राहत. म्हणून घरात भानावर राहिलं पाहिजे. भानामध्ये सारखं नाही करायचं. बऱ्याच भानामध्येच असतं, भानच राहते. आणि कुठली वस्तू कुठे ठेवून देतात ज्योतिषाला विचारतं सांगा बरं कोणी. परवा कोणीतरी आलं मला म्हणे चोराचं नाव सांगा. म्हटलं मग माझं जिल्हा पेटला ठेवलं असतं लोकांनी 5 मिनिटं बी लागले नसते. असं नाव नाही कळत. सापडेल किंवा नाही असं दुसऱ्याच्या हातात पडलं का. पण घरातच आहे, बाणामती झाल्यामुळे दिसत नाही आहे. लक्ष द्या. सुशिक्षित लोक सुद्धा असं म्हणतात की कुलूप लावल्यावर गेलं. आता तो कुलूप लावल्यावर कसं जाईल. एक तर बाईने शक्य पंजे खेळले आणि तर माणसाने खेळले म्हणजे घरातलं गेलं. कुलूप बंद आहे म्हणजे तरी गेलो. बाणामतीचा खेळ आहे म्हणजे असं नाही आहे. तो माणूस त्याने कधी घेतलेला असेल त्याच्या समोर मी बोलतो ज्याने कपट केला असेल ना ताई त्याचं सपाट होईल. तो माणूस खाली मानलं लगेच कळून जातात की हात भेदा आहे. मग पोलीस त्या लहान मुलाला विचारतात अरे तुझ्या तुझ्या आईचं भांडण झालं तेव्हा बाबा काय बोललं तुझं पटकन सांगत मर. आपल्याला वाटतं ते छपून जाईल, लपून जाईल, खपून जाईल. खपत नाही. म्हणून वाणीमध्ये संयम ठेवा. वाणी आणि पाणी हे सांभाळून वापरलं पाहिजे. पाणी पिना छान के, पाणी गाळूनच प्यायला पाहिजे. पूर्वी आपले लोक ग्लास तोंड लावायचे आणि भांड्याला असं पाणी प्यायचे. कारण काय की दृष्टी समोर दिसतं. तुम्ही त्यांना गावंडळ म्हणता ते खरे हुशार आहे. नळाचं असं पाणी पितं. लोक ग्लासात हातपीने पाणी ओढलं मग तोंडात. आपल्या पुढे ग्लास आल्यावर सुद्धा त्याच्यावर आपली दृष्टी. कारण पाण्यात काही होऊ शकतं. भांड्याला लागलेलं असतं. पाण्यात 1-2 दिवस मिसळल्याने तर जीवजंतू पडलेले असतात. तर मातीचा आणि जलाचा संबंध झाला की जीव उत्पन्न होतो. माती म्हणजे स्त्री पुरुष. जिथे स्त्री पुरुष संबंध आहे, पशुपक्षी संबंध आहे, माती आणि पाण्याचा संयोग आहे. आपल्या डोक्यामध्ये घाम तयारच होते आपोआप. म्हणजे प्रकृती आणि पुरुष इथे उत्पत्ती आहे. मग प्रकृती कोण आहे आणि पुरुष कोण आहे. तर आत्मा हा पुरुष आहे आणि प्रकृती बुद्धी आहे. आत्म्याकडे बुद्धी वळाली तर ती विपरीत गोष्ट करत नाही. जीवाकडे वळाली की ती काहीही करते. म्हणून जीव गेला, जीव घेतला शब्द आहे. अशा प्रकारे सगळे ऋषी गण
आई साहेब इथपर्यंत मी कथा आणली, हीच कथा इकडे आहे. आई साहेब करवीर क्षेत्राला आल्या आणि करवीर क्षेत्राला आणखीन एक नाव आहे दक्षिण काशी. ज्या ज्या भागामध्ये पवित्र ठिकाण आहे, जसं आपल्या पैठणला दक्षिण काशी, पैठण असं आहे म्हणून त्याला सुद्धा दक्षिण, प्रकाशाला सुद्धा दक्षिण काशी म्हणतात. जिथे शिव आणि विष्णू यांचा संयोग येतो. विश्वनाथ म्हणजे विश्वाचा मालक आणि विश्वंभर म्हणजे जो विश्वाचं भरण पोषण करतो त्याचं नाव विश्वंभर. म्हणून परमात्म्याला विश्वनाथ, शंकराला विश्वनाथ म्हणतात आणि भगवान विष्णूला विश्वंभर म्हणतात. म्हणून त्या विश्वंभराची प्रार्थना करण्याकरता महालक्ष्मी आपल्या स्वरूपाचं सामर्थ्य घेऊन कोल्हापूरला आल्या. कोल्हापूर देवी हे 3.5 पीठातलं एक शक्तिपीठ आहे. या नगरामध्ये हे नगर कोल्हासूर नावाच्या राक्षसाच्या नावापासून कोल्हापूर झालंय. आधी सूर होत, त्या राक्षसाचा संहार केलाय. म्हणून जिथे जिथे पवित्र स्थळ होते तिथे आसुरांनी आपला पगडा बसवला होता. आताही बघा तुम्ही, सगळे क्षेत्र चांगले तयार होत आहे, पण तिथे हा लोक जो आहे तो कोण बसला आहे? आसुर. तीर्थक्षेत्रावर फसवणूकच आहे. काही तर काही अवास्तव करतात, कारण तिथे लोभ जाऊन बसलाय. आपल्या गावामध्ये तीर्थक्षेत्रावर येणारे सगळे लोक हे भगवत भक्त आहे, म्हणून आपल्याला यांची सेवा करण्याकरता आपण व्यापार करतोय, तर याच्यात नुकसान होऊ द्यायचं नाही, पण अति सुद्धा द्रव्य घ्यायचं नाही. असं जेव्हा व्यापार सूत्र चालेल, योग्य नफा घेण्याची बुद्धी होईल, त्यावेळेला जगामध्ये तीर्थ पावन होती. आता तीर्थामध्ये काय झालंय? कोणी जागा घेऊन घेतो, बांधून घेतं, कमवतं काहीतरीच, म्हणजे त्याला प्रमाण नाही. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापम भजनलेपो भविष्यति. ते पांडुरंगाच्या जवळ, बालाजीच्या जवळ राहून बालाजी आहे इथे मानतच नाही, लूटच करताय. कारण त्यांना लक्ष्मीचं स्वरूपच कळालं नाही आणि लक्ष्मीचं सामर्थ्य कळालं नाही. लक्ष्मी काय आहे? योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. आणि त्याच्यातला एक मंत्र आहे, सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती भुक्ती प्रयादिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो. मंत्र हे मूर्ती आहे लक्ष्मीचं. म्हणून लक्ष्मीचं स्तोत्र, लक्ष्मीचं अष्टक. कशी आहे लक्ष्मी? हिरण्यवर्णाम हरणीं सुवर्णप्रदाम चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदो ममाव. वेद सांगतात, पुराण काय सांगतात? नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आता तर एवढं झालंय, महालक्ष्मीची मूर्ती कशी घ्यायची? पाय पुढे पाहिजे का बसलेली पाहिजे का कमळात पाहिजे का उभी पाहिजे? घरातली लक्ष्मी कायम उभीच पाहिजे, ती बसली फसली की घर संपलं. घरातली लक्ष्मी कोण आहे? स्त्री आहे, लक्ष्मी आहे. देवीचा फुलोरा बी लाटता येत नसेल तर मग कसं काय होईल ते? आता फुलोरा विकत मिळतो का असं पुजाऱ्याला विचारतं, खाऊन जाते तिकडे फुलोरा मिळतो. बाकीचं सांगतो तू अगदी हे करणाऱ्या लोक त्यामुळं तर फुलोरा सुद्धा अटॅच मागता लोक हल्ली. आधी घातले अनारसे तर लोक विकता, येथे अनारसे मिळतील. आता फुलोरा सुद्धा आयता पाहिजे. म्हटलं बाई काही आयता घेऊ नको. म्हणजे काय? 11 केळं लावून टाक. काय झालं म्हणजे तुमच्यासारखा माणूस नाही. हा फळाचं बांधता येतो ना. तुम्ही जर भवानी मंदिरात गेले ना, वरती पाहिले ना, जिलेबी पण बांधलेली असते, बरोबर आहे ना? आणि ती एक त्याचा तो पाक टपकतो आणि तो जातो त्याच्या डोक्यावर पडतो. अशा
पुष्टी अन्नाची नाही. तुम्ही घरी केली तर तुम्ही दुकानातून आणली असेल तर त्याच्या आधी ती विकली गेली म्हणजे कशी झाली. हा कुठे गेली आमची गेली आणणार आहे पुण्याला असं आहे ते. तुम्ही पेढे का घ्या नाही एकदा ते बाहेर काढायला गेले म्हणजे कसे झाले ते. हा कारण दुकानातून कुठे जातील ना ते. बारशाला जातील, 12व्याला जातील, डोहाळ्या जेवणाला जातील, दुकान आहे ते. म्हणून देवाला स्वकष्टार्जित नैवेद्य पाहिजे. म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या नैवेद्य शिरा काही गडबड आहे का. काहीच गडबड नाही. कोणालाही करतायत पण मनापासून केला पाहिजे. जिलेबी घरी केली काही गडबड होईल का. काही नाही म्हणा. पुरणाची पोळी काही गडबड होईल का. हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याकडचे सगळे जे नैवेद्य आहे ना ते अशुद्ध नाहीये. तळण आलं मावा घातला की ते रव्याचा लाडू काही भेसळ आहे का. बुंदी फक्त तेल वापरलं का तूप वापरलं एवढा फरक आहे. तो तुमच्या मनावर भेसळ नाही काही. सगळे जेवढे महाराष्ट्राचे पदार्थ आहेत त्याच्यात भेसळ नाही. म्हणून ते देवाला नैवेद्य चालतं. पण आपण कधी कोणाला पुरणपोळी खायला बोलवलं तो यायला नाही. पण पावभाजी सांगितलं तर सगळं घर येतं. अशी परिस्थिती झाली आहे. देवाचं करायला लोक तयार आहे पण कोणी खायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ते म्हणतात की लक्ष्मीचं स्वरूप लवकर कळत नाही. आणि म्हणून आईसाहेब लक्ष्मी रूपाने आल्या. कशा आल्या म्हणे. घृत्वा मातुलिंगम तदुपरिम गदा खेटकम च पानम नागम लिंगं च योनी च शीर्ष घृतयतिम हेमवर्णाम. अशी आहे म्हणी. आद्यांतरे हिते ते अशी आद्यशक्ती आहे. विश्वाची जननी आहे. म्हणून ही कोल्हापूरला महाराष्ट्रामध्ये येऊन बसली. कृष्णाच्या वेळेला लक्ष्मी विदर्भात होती म्हणून तिथून अमरावतीवरून चालली ना लक्ष्मी. काय झोपताय चालली जाईल ती. अमरावतीला देवाला घ्यावं लागलं. लक्ष्मी महाराष्ट्रातच आहे. कोल्हापूर अमरावतीला आईसाहेब रुक्मिणी जे शक्तिपीठ निर्माण झाले. आईसाहेब सतीनं आता भागवतात जावं लागेल आपल्याला. आईसाहेब सतीनं देहत्याग केला आणि देहत्याग करताना भगवान विष्णूला माहिती होतं की आता ही शक्ती आपल्याला उपयोगाला येईल म्हणून सुदर्शन पाठवलं आहे. आणि सुदर्शनानं आईच्या शरीराचे तुकडे केले सतीचे. किती 52 तुकडे आणि त्याच्यातले 3.5 तुकडे आपल्या हिस्सावर आहे. महाराष्ट्र, तुळजापूर आणि माहूरगड आणि अर्धपीठ आपला जिल्हा. आता गेला तिकडे ते आपल्याकडे होते असे हे 3.5 पीठ आहे. मग या 3.5 पीठामधली शक्ती काय आहे तर मूळ शक्ती सगळी कोल्हापूर निवासी. म्हणून आता लोक तिरुपतीहून आले की कोल्हापूर वाया जळवायचा. आता हे चरित्र ऐकल्यावर सुद्धा आपण गेलंच पाहिजे असं सगळं. पण तुम्हीच महालक्ष्मी बना. नाही गेलं तर चालेल कारण आता कोणी वरती हळूहळू चढत नाही. सगळे त्यामुळे पाप काही जात नाही. तर पाप घालवायचं असेल तर पायीच चढावं लागेल. गडावर सुद्धा येऊन पायी जाणाऱ्याला दर्शन होते. हे गेलं दर्शन घेऊन चाललंय तर लगेच परत येताना वेळ लागतो. शक्ती पाहिजे. शक्ती युक्ती तरी काही लोक काय म्हणतात मला तर दादा रुपये राहतो चढावं लागतो 700. म्हटलं का दरवाजाजवळ उतरतो. एवढी ताकद नसेल तर गडावर जाऊ सोपं आहे. हे लक्षात आलं. म्हणून आईसाहेब कोल्हापूरमध्ये आपल्याला दर्शनाकरता बसलेले आहे. आणखीन पुढचं चरित्र उद्या पाहू. श्रीमन्नारायण भगवान जय अंबे श्री अंबे रेणुकल्पितंबे जय जय जगदंबे जय अंबे श्री अंबे
प्रसाद वाटायला सुरुवात करा. जय अंबे श्री अंबे, जय अंबे श्री अंबे, जय अंबे श्री अंबे, जय अंबे श्री अंबे, रेणुका कल्पित जगदंबे जय जय जगदंबे, रेणुका कल्पित जगदंबे जय जय जगदंबे, जय अंबे श्री अंबे, जय अंबे श्री अंबे, रेणुका कल्पित जगदंबे जय जय जगदंबे. अंबा माता सगळेजण बसून हातात प्रसाद मिळालेला बरा. ज्यांनी आरत्या आणल्या असतील त्या आरत्या लावा. प्रसन्न होशी निराशा होशी निलभक्ता देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवमाशा अंबे वासून सोड पुरनिराशा हर कल्लिन धाला पदकंकण गैसा गौरम करुणावतार